नमस्कार. करार गोशाळेची सेविका अक्का बोलतीये. 2 दिवसावर रथसप्तमी आलेली आहे, तेव्हा आता माझ्या सर्व गोमातांना अंघोळ घातली पाहिजे. त्यासाठी मी आजपासून रोज 2-2, 4-4 गायांना अंघोळ घालायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांना आता हे बघा असं छानपैकी गायांना अंघोळ बिंघोळ घालायची मस्त. त्यांना आता पुसायचं. हे आता त्यांची अंघोळ झालेली आहे बघा. आता या गाईला पुसून घेते. त्यासाठी मी तिच्यासाठी तिचं कापड एक बाजूला ठेवले. आता हे बघा गाईची अंघोळ झालेली आहे. आता हे गोमातेला असं पुसून घ्यायचं आहे. जरा अवघड आहे त्या गाया, पण ठीक आहे, आपल्याला सेवा तर केलीच पाहिजे. गोसेवा ही ईश्वर सेवा आहे. प्रत्येकाने गाईचं महात्म्य जाणून घेतलं पाहिजे. बघा, तुम्हाला परवा म्हटलं होतं की नाही मी की गाई कशी ओळखायची. तर हे बघा, हा गाईचा कान कसा आहे, बेलाच्या पानासारखा आहे का. गाईचे डोळे कसे आहेत, लोण्याच्या गोळ्यासारखे आहेत. तसंच वशीन, हे वशीन बघा, जसं आपल्या शंकराच्या पिंडीवर लिंगाचा जो भाग आहे, तो लिंगाचा भाग दिसतो का तुम्हाला, हा लिंगाचा भाग आहे बघा. तशीच पाठ, ही गाईची पाठ चंदनाची पाठ आहे बघा, आहे का, चंदनाच्या पाठीसारखी पाठ आहे. आणि तसंच हे शेपूट जे आहे ते गाईची नागिनीची चाल आहे बघा. हे जे काही 4 वस्तू आहेत त्या गाईमध्ये, ती देशी गाय आहे असं आपण हिला मानलं पाहिजे. झाली आता तिची आंघोळ घातली, तिला आता पुसली आहे. आता थांब लक्ष्मी, हे बघा, आता तिला आंघोळ बिंघोळ घालून घेतलेले आहे. अशा करून माझ्या गोरक्षणमधल्या 24-25 गाय आहेत, त्यांना आता मी रोज 2-2, 4-4 गायांना आंघोळ घालणार. असंच तुम्ही मला सहकार्य करत राहा. जय गोमाता.